नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मागेल त्याला सोलार ही योजना सुरू झालेली आहे। योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते आणि आता अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रिया काय, तर याला सुरुवात झालेली आहे। आणि ज्या सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्या सर्व शेतकऱ्यांना आता मेसेज आलेले आहे। मेसेज आलेले नसेल तरी वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आता पेमेंट भरायचा ऑप्शन आलेला आहे। आणि आता यामध्ये हा पर्याय नाही, म्हणजे पेमेंट भरल्याशिवाय तुमचा अर्ज हा ग्राह्य धरला जाणार नाही किंवा तुमचा अर्ज हा संपूर्ण आहे म्हणून सबमिट केला जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला आता पेमेंट भरावीच लागणार आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पेमेंट ही मागेल त्याला सोलारची पेमेंट ही कशी भरायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तुम्हाला जर पेमेंट भरताना काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, त्यावर देखील तुम्ही मला विचारू शकता। चला तर मग बघूया पुढची पेमेंट प्रोसेस कशी करायची आहे। सर्वप्रथम या वेबसाईट वरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। महाडिस्कॉमची वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आल्यावर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, यावरती 3 ऑप्शन आपल्याला दिसतील। योजनेची माहिती, शासन निर्णय, त्यानंतर लाभार्थी सुविधा, जो 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी सुविधा, त्यावरती क्लिक करायचं। लाभार्थी सुविधामध्ये जे आहे ते पहिला ऑप्शन आहे अर्ज करा, दुसरा ऑप्शन आहे अर्जाची स्थिती आणि तिसरा ऑप्शन आहे देयकाची स्थिती। तर देयकाच्या स्थिती यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजमध्ये जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे। त्यामध्ये लिंक देखील आलेली आहे, त्या लिंक वरून देखील तुम्ही हे ओपन करू शकता। तो रजिस्ट्रेशन नंबर आता इथे टाकायचा आणि शोधावरती क्लिक करायचं। रजिस्ट्रेशन नंबर टाकून शोधावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला एका नवीन पेजवरती डायव्हर्ट करण्यात येईल। क्लिक केल्यानंतर नवीन पेजवरती अशा प्रकारचं आपल्याला एक नवीन पेज ओपन झाल्यावरती तिथे आपला लाभार्थी क्रमांक दाखवण्यात येईल, आपला जिल्हा दाखवण्यात येईल, आपलं नाव दाखवण्यात येईल, आपली संपूर्ण माहिती येईल, आपला पंप किती एचपीचा आहे, आपली कॅटेगरी दाखवण्यात येईल। सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची। त्यानंतर खाली सूचना दिलेली आहे की तुमचा अर्ज हा सध्या ड्राफ्ट स्थितीमध्ये आहे। पेमेंट भरून सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज हा संपूर्ण झाला म्हणून मान्य करण्यात येईल। पुन्हा खाली अजून एक सूचना दिलेली आहे की जर कोणत्याही परिस्थितीत तुमचा अर्ज उद्या चालून जर का रद्द झाला किंवा कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला किंवा अर्ज संपूर्ण होऊ शकला नाही तर अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेली फक्त तुम्हाला जी पेमेंट आहे तेवढी रक्कमच परत मिळेल। त्यावरती व्याज वगैरे काही तुम्हाला परत मिळणार नाही। संपूर्ण जे आहे ते वाचून घ्यायचं आणि रक्कम भरणा करा या ऑप्शनवरती जे खाली ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल। त्या नवीन पेजवरती आपल्याला जे आहे ते पेमेंट भरण्याचं ऑप्शन येईल। अशा प्रकारे हा एक नवीन पेज ओपन झालेला आहे। यावरती आता संपूर्ण आपली माहिती आलेली आहे। एमके नंबर आलेला आहे, आपलं नाव दाखवण्यात येईल, आपला आधार नंबर, आपला मोबाईल नंबर, आपण अर्ज हा कधी केला होता, तसेच आपल्या पंपाची किंमत किती आहे, त्याला जीएसटी किती आहे आणि जीएसटी लागून संपूर्ण पंपाची कॅल्क्युलेशन टोटल खाली दिलेली आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती जी आहे यामध्ये दिलेली आहे। संपूर्ण माहिती बघून घ्यायची, व्यवस्थित पाहून घ्यायची आणि आता आपल्याला भरणा करा यावरती पुढे जा वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता। संपूर्ण माहिती बघितल्यावर व्यवस्थित वाचल्यानंतर खाली यायचं आणि खाली आल्यानंतर भरणा करावरती क्लिक करायचं। जर तुम्हाला पेमेंट सध्या करायची नसेल तर तुम्ही रद्द करावरती देखील क्लिक करू शकता। तुम्हाला जर पेमेंट पुढे करायची असेल तर भरणा करावरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं। याला करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे महावितरणची ही वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटवरती आपण बघू शकता आपल्याला जे 3च्या पंपासाठी 22,971 रुपये भरायचे आहे ती रक्कम दाखवण्यात येईल आणि आपण इथे कोणकोणत्या मार्गाने नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर UPI ID जे सर्व आपण पर्याय आहे यावरती दाखवण्यात येईल। यामधील ज्या पर्यायावरून तुम्हाला पेमेंट करायचं असेल त्या पर्यायावरती क्लिक करायचं। मी इथे UPI वरती क्लिक करणार कारण मला सगळ्यात सोपा पर्याय तोच वाटतो की UPI ID द्वारे, फोन पे द्वारे किंवा गुगल पे द्वारे आपण इथे पेमेंट करू शकता। UPI वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही QR कोडच्या माध्यमातून करणार की UPIच्या, ते देखील इथे 2 ऑप्शन आहे। मी QR कोड निवडलेला आहे आणि SBI पे वरती क्लिक करून सबमिट करायचं आहे।
SBI पे वरती क्लिक करून सबमिट केल्यानंतर परत अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला UPI ID टाकण्याचा ऑप्शन येईल आणि QR कोडचा ऑप्शन येईल. तर मी QR कोड निवडलेला आहे. QR कोड वरती क्लिक करून इथे आता आपला QR कोड आलेला आहे. तर आपल्या फोनपे, गुगल पे, पेटीएम वरून आपण हा QR कोड स्कॅन करायचा आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या मोबाईलमध्ये जी रक्कम भरायची आहे तेवढ्या रकमेचा आपल्याला आपल्या फोनपे वरती येऊन जाईल. ते QR कोड स्कॅन करून पे केल्यानंतर इथे बघू शकता देयकाची रक्कम ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. त्यानंतर अशी जी पावती येईल त्या पावतीची प्रिंट काढून ठेवायची किंवा PDF याची आपल्याजवळ सेव्ह करून ठेवायची आहे. देयकाची रक्कम ही ऑनलाईन भरणा यशस्वी झाला आहे अशा प्रकारची एक तुम्हाला पावती मिळेल. त्या पावतीला सेव्ह करून ठेवायचं आहे, जपून ठेवायचं आहे. पुढे तुम्ही या पावतीवरून किंवा या MK नंबरवरून जे आहे ते तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ते अगदी सोप्या पद्धतीने मागेल त्याला सोलार या योजनेचे जे पेमेंट आहे ते स्वतः तुम्ही मोबाईलवरून किंवा तुमच्या कम्प्युटरवरून भरू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला पेमेंट भरण्यामध्ये काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची मी लिंक दिलेली आहे. त्यावरती देखील तुम्ही मला तिथे प्रश्न विचारू शकता. तुमच्या काही अडचणी असतील ते मांडू शकता. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.